गीता अध्याय 14 श्लोक 3 मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत। मम योनिर नीवर आघात, महद ब्रह्म हवर आघात, ब्रवर आघात, तस्मिन् गर्भन तवर आघात, स्मीवर आघात, गवर आघात, अनुस्वाराचा न, तस्मिन् गर्भन दधाम्यहम, धा पूर्ण उच्चार करायचा, दधाम्यहम, शेवटचा म अर्धा आहे. संभवस विसर्गाचा स, इथे स नंतर जो म ला भ जोडलेला आहे तो जोडाक्षर नाहीये, स वरच्या अनुस्वाराचा म झालाय, त्यामुळे स वर आघात येणार नाही, विसर्गाचा स असा उच्चार करायचा. सर्वभूतानां अनुस्वाराचा न, स वर आघात येईल, भूदीर्घ आहे, सर्वभूतानां ततो भवति भारत. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं 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 सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत. 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 मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत. संधि विग्रह मम योनिः महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधामि अहं सम्भवः सर्वभूतानां ततः भवति भारत. मम म्हणजे माझी, योनिः म्हणजे जन्माला घालण्याचं स्थान किंवा गर्भाधानाचं स्थान, महद्ब्रह्म म्हणजे मूळ प्रकृती किंवा महद्ब्रह्म असंच तिला म्हटलं जातं. तस्मिन् म्हणजे तिच्या ठिकाणी, गर्भम म्हणजे गर्भ, दधामी म्हणजे मी धारण करतो किंवा मी स्थापन करतो, अहम म्हणजे मी, संभवः म्हणजे निर्मिती किंवा उत्पत्ती, सर्वभूतानां सर्व भूतमात्रांची, सर्व जीवांची, ततः म्हणजे त्यानंतर किंवा त्यापासून, भवती म्हणजे होते, भारत म्हणजे हे भारता, हे भारत अर्जुना. या श्लोकामध्ये एकच सामासिक शब्द आहे, सर्वभूतानां हा सामासिक शब्द आहे. सर्वाणि भूतानि, सर्वभूतानि कर्मधारय समास आहे आणि त्याचं षष्ठी बहुवचन रूप म्हणजे सर्वभूतानां. अन्वय, हे भारत, मम महद्ब्रह्म योनिः अहं तस्मिन् गर्भं दधामि ततः सर्वभूतानां संभवः भवति. हे भारता, हे अर्जुना, माझी महद्ब्रह्म किंवा मूल प्रकृती ही, इथे एक अध्यारूढ शब्द घ्यायचा, सर्वभूतांना जन्माला घालणारी योनी आहे. त्या महद्ब्रह्मरूपी योनीच्या ठिकाणी मी गर्भाधान करतो. मी त्या प्रकृतिरूपी योनीमध्ये
चेतन समुदाय रूप गर्भ स्थापन करतो. म्हणजेच भगवंताच्या संकल्पाने सर्व जीवांना उत्पन्न करायचं असं भगवंत ठरवतो. त्यानंतर सर्व जीवांची उत्पत्ती होते. हा श्लोक जरी दिसायला अत्यंत छोटा असला तरी खूप मोठी जग निर्मितीची प्रक्रिया ह्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे. महद्ब्रह्म म्हणून ज्याला ओळखलं जातं तीच गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये अष्टधा प्रकृती म्हणून सांगितलेली आहे. 13व्या अध्यायामध्ये तिलाच क्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे. त्या महद्ब्रह्मरूपी प्रकृतीपासून आता नुसती प्रकृती काहीच करू शकत नाही. तिला आत्म्याचा आधार हवा असतो किंवा आत्म्याच्या शक्तीशिवाय जड प्रकृती काहीही करू शकत नाही. म्हणून जड प्रकृती ही ब्रह्मरूपी प्रकृती आहे आणि तिला शक्ती कोण देतं तर आत्मा देतो. जीवस्वरूप जो आत्मा आहे, सूक्ष्म अंश असलेला आत्मा आहे, तो आत्मा आणि जड प्रकृती यांच्या संयोगातून आता इथे प्रकृतीला जीवांना निर्माण करणारा, गर्भधारण करणारी, ज्याप्रमाणे एखादा जीव जन्माला यायला हवा असेल तर कुठली तरी स्त्री आणि तिचा गर्भ हा अत्यंत आवश्यक असतो. तसं भगवंतांनी ठरवलं की ही सगळी सृष्टी निर्माण करायची. पण ती निर्माण करायची म्हणजे कुणीतरी गर्भधारण केला पाहिजे. मग तो गर्भ कुणी धारण केला तर ह्या प्रकृतीने, अष्टधा प्रकृतीने, पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार, भगवंताने प्रथम संकल्प केला ती पहिली बुद्धी आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी मग प्रत्यक्ष निर्मितीची क्रिया सुरू झाली. म्हणजेच त्या बुद्धीच्या ठिकाणी चंचलता आली किंवा काहीतरी चलनवलन सुरू झालं. ती जी अवस्था ते विश्वात्मक मन निर्माण झालं आणि त्या मनातून जड गोष्टी निर्माण झाल्या. ती अवस्था म्हणजे विश्वात्मक अहंकार निर्माण झाला. त्या अहंकारापासून प्रथम आकाश, नंतर वायू, नंतर अग्नी, नंतर पाणी आणि नंतर पृथ्वी अशी क्रमाक्रमाने निर्माण झाली. आणि मग मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूत यापासून सर्व जीवांचे जड देह निर्माण झाले. आपण 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र किती 36 तत्वांचं क्षेत्र बनलेलं आहे. ते क्षेत्र या जड चेतनाच्या संयोगातून निर्माण झालं. त्याच अध्यायात आपण हेही बघितलं की प्रकृती आणि पुरुष हे दोघंही अनादी आहेत. प्रकृती आणि पुरुष हे भिन्न नाहीत. एकाच भगवंताचं अर्ध अंग म्हणजे प्रकृती आहे आणि सूक्ष्म शक्ती म्हणजे भगवंत आहे. आपण अर्धनारी नटेश्वर ही जी संकल्पना आपल्या वैदिक देवतांमध्ये आहे तीच संकल्पना इथे घ्यायची की सूक्ष्म असतो तो पुरुष आणि जड प्रत्यक्ष नाशिवंत दिसते ती प्रकृती. या जड आणि सूक्ष्म किंवा जड आणि चेतन, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून सर्व जीवांची उत्पत्ती झाली. आता इथे भगवंत म्हणतात की माझीच योनी आहे, ती महद्ब्रह्म ही माझीच योनी आहे. मीच ठरवलं कुणाला कसं निर्माण करायचं ते. त्यामुळे योनीसुद्धा भगवंताचीच आहे आणि संकल्प म्हणजे आता मी जग निर्माण करणार, मी सृष्टी निर्माण करणार हे ठरवलं कुणी तर भगवंतानी ठरवलं. आपण 9व्या अध्यायात बघितलं की मया ततमिदं सर्वै जगदव्यक्तमूर्तिना. या संपूर्ण जगाला आराखडा किंवा या संपूर्ण जगाची कल्पना कुणाच्या डोक्यातली आहे. आता डोक्यातली हा सुद्धा शब्द आपण वापरतोय बरं का. पण हे जग कसं असावं हे कुणी ठरवलं तर परमात्म्याने ठरवलं. म्हणून तोच
मूळ आहे आणि त्याच्याच प्रकृतीपासून सर्व जीवांची निर्मिती झाली असं इथे भगवंतानी सांगितलेलं आहे. 4 प्रकारचे जीव असतात. पैकी अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज असे 4 प्रकारचे जीव असतात. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे पक्षी आदी जीव. हे जीव आकाश आणि वायू ह्यांच्या संयोगातून पंचमहाभूतांपैकी आकाश तत्व आणि वायू तत्व ह्या दोन्हीच्या संयोगातून पक्षी किंवा अंडज जीव निर्माण झाले. त्यानंतर स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे जीवजंतू किंवा जीव ते कसे निर्माण झाले तर पाणी आणि तेज ह्या तत्वातून स्वेदज जीव निर्माण झाले. तिसऱ्या प्रकारचे जीव म्हणजे उद्भिज. पृथ्वीचं कवच फाडून जे बाहेर येतात त्यांना उद्भिज म्हणतात. वृक्ष, वेली हे सगळे उद्भिज आहेत आणि ह्या उद्भिज जीवांची निर्मिती आप आणि पृथ्वी ह्या 2 तत्वांपासून झालेली आहे. आणि जारजांची निर्मिती म्हणजे आईच्या पोटातून जे जीव जन्माला येतात त्यांना जारज म्हणतात. अशा जीवांची निर्मिती ही पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार या 8ही प्रकृतीच्या तत्वांपासून एकत्रित होऊन निर्माण झालेली आहे. अशा प्रकारे पंचमहाभूतांच्या अवशेषातून आणि मनबुद्धी अहंकार या सूक्ष्माच्या एकत्रीकरणातून 4 प्रकारचे जीव निर्माण झालेले आहेत. जेवढे म्हणून जीव आहेत ते जीव फक्त ह्या 4 प्रकारातच मोडतात. अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज अशा प्रकारे या सर्व जीवांची निर्मिती प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या एकत्रीकरणातून झालेली आहे. या श्लोकामध्ये भगवंत जिला महद्ब्रह्म म्हणतायत ती महद्ब्रह्मरूपी योनी म्हणजेच क्षेत्रज्ञाचं एकत्रीकरण किंवा सर्व 8ही विभागांची साम्यावस्था त्याला महद्ब्रह्म म्हणतात. आणि त्या महद्ब्रह्मरूपी मातेकडून किंवा त्या महद्ब्रह्मरूपी योनीच्या ठिकाणी भगवंत स्वतःचा संकल्परूपी गर्भ ठेवतात आणि मग त्या गर्भापासून सर्व जीवांची निर्मिती होते. हा सर्व भाग जर सखोलपणे समजून घ्यायचा असेल तर दासबोधामधील सृष्टीची निर्मिती, उभारणी आणि संहारणी ह्या नावाचा जो समास आहे तो सूक्ष्मपणे अभ्यासणं आवश्यक आहे. कसं एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं निर्माण झालं ते समर्थांनी अत्यंत सखोलपणे आणि अत्यंत आपल्याला समजेल अशा शब्दांमध्ये लिहिलेलं आहे. इथे भगवंतांनी अत्यंत थोडक्यामध्ये सृष्टीच्या निर्मितीचं रहस्य सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हरि ओम तत्सत्.